रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज। अतिशय चांगला प्रतिसाद सर्व गावांमधून मला मिळतोय। महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह देखील जोरात आहे, त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे। पावसात सुद्धा कार्यकर्त्यांनी चांगले सभेला हजेरी दाखवलेली आहे, इथे पाहायला मिळाले। काय सांगाल त्याचं? कार्यकर्त्यांचं असलेलं प्रेम आणि महायुतीच्या कार्यकर्त्याला वाटत असलेला विश्वास, म्हणूनच हे पावसात देखील एवढ्या मोठ्या संख्येने सर्व लोक इथे जमा झाले। महाराष्ट्रात एक सर असं म्हटलं जातं की पावसात जो भिजतो त्याचा विजय निश्चित असतो, त्याप्रमाणे पाऊस आता इथे पण पडलेला आहे, तुमचा विजय निश्चित असेल? 100% निसर्गाने ती उद्या अमोल कोल्हे आणि सुब्रत सोयींची चिपळूणला सभा होते का? नाही तर त्यांची सभा होते, मी काय सांगणार। एकंदरीत अशी माहिती मिळते की तुम्हाला माहिती जाण्यासाठी शरद पवार साहेबांनी सांगितल्याची अशी माहिती आपण समोर येते। नाही, पवार साहेबांनी कधीच आम्हाला माहितीमध्ये सांगितलं नाही। हा निर्णय त्यावेळी झाला, त्यानंतर काही भूमिका झाल्या, ते मी निवडणुकीच्या निकालानंतर साहेबांना भेटेन तेव्हा। एकंदरीत माहितीच्या 4 सभेना अजित पवारांनी दांडी मारले, त्यामुळे उद्या काका पुढे एकत्र येतील का, काय वाटतं? नाही, असं होणार नाही। माहिती म्हणून ज्यावेळी निवडणूक लढवतात तेव्हा माहिती म्हणूनच पुढे असं काहीतरी घडणार हे नक्की आहे? नाही, असं कोणीच नाही। काय सांगाल, काय कधी आता जे दौरा करताय, 2500 कोटीची कामं केली, आता तुम्ही सांगितलं की एकही पोलीस तुम्ही बंदोबस्त घेतला नाही, कसा अनुभव येतो? नाही, मला काही गरज लागत नाही, कारण ज्या गावात जाईन तिथं माझा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या सोबत असतो, मला पोलीस घेऊन फिरायची गरज नाही। सर, मगाशी तुम्ही उल्लेख केला की संस्थेच्या माध्यमातून पैसे वाटले जातात, नेमकं काय प्रकरण आहे? नाही, कसं असतं माहितीये, काही लिमिटेशन्स असतात ना। शेवटी आपल्याला ज्यावेळी काम करतो तेव्हा तिथे शाखेतून फोन करायचा एखाद्या कार्यकर्त्याला, आमच्याच कार्यकर्त्याला बोलवायचं, हे काय बरोबर नाही ना। काही पथ्य तरी पाळली, पैसे वाटू दे, पैसे वाटण्याबद्दल माझं दुमत नाही। राजकारण आहे, शेवटी राजकारणात जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचं राजकारण करेल, मी त्याच्यावर ऑब्जेक्शनही घेणार नाही, किंवा माझं काय म्हणणं पण नसणार आहे की असं आहे म्हणून तसं, तो ज्याचा त्याचा भाग आहे। पण शाखेतनं एखाद्या शाखाधिकाऱ्याने बोलवायचं आणि ते त्या पद्धतीने एकेकाला सांगायचं, ही पद्धत चुकीची वाटते। सगळीकडे बऱ्याच ठिकाणी होत, ही पद्धतच बरोबर नाही। तर आता 2500 कोटीची कामं झाली तुम्ही असं सांगताय, किंवा काही भूमिका केलेल्या आहेत किंवा बोललेल्या आहेत, तरी सुद्धा गावोगाव किंवा डोर टू डोर आपल्याला जावं लागतंय, नक्की काय परिस्थिती आताची? नाही, शेवटी आहे बघा, निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी कमी कधीच नसतो, कुठच्याही निवडणुकीत। कारण तुम्ही ज्यावेळी वाघाची शिकार करायला जाल त्यावेळी तुम्हाला ससा किंवा असं मिळत असतं, त्यामुळे तयारी शेवटी मोठ्या पद्धतीत करावी लागते। आणि कोणी प्रतिस्पर्धी, निवडणुका ह्या शेवटी कामावरच होतात असं नसतं, त्यावेळेची सिच्युएशन, पक्षांची समीकरणं, लोकांची मानसिकता, या सगळ्या गोष्टी एकत्रित येत असतात। प्रत्येक वेळी निवडणुकीची समीकरणं वेगवेगळी। विरोधक असे म्हणतात, जर तुम्ही 2500 कोटीची कामं केली, मग तुम्ही डोर टू डोर प्रचार लागतो कशा? तुम्ही घरात बसून राहा, असं नसतं ना, असं कधी राजकारणात चालत नसतं। राजकारण हे राजकारणासारखंच असतं, तिथं केली कामं केली आणि घरात झोपून राहत निवडून देत नसतो कोण। तुम्हाला तुमचा संपर्क त्या मानाने लोकांपर्यंत होतो, लोकांच्या काही भूमिका तुम्हाला स्पष्ट कळतात, लोकांच्या अडचणी असतात, काही असतात, आपल्याबद्दल काय नाराजी, आपल्याबद्दल लोकांचं काय मत, या सगळ्या गोष्टी असतात। तुम्ही यायच्या आधी किंवा तुम्ही आल्यानंतर पण तुमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी एक बोलून दाखवलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, नक्की काय म्हणायचं तुम्हाला? नाही, मी त्याच्यावर फारसं महत्व देत नाही, कारण शेवटी हे निवडणूक आहे। निवडणुकीला ज्याचं स्किल असेल, ज्याची परिस्थिती असेल, ज्याच्या त्याच्या ह्याच्यात असेल, त्या पद्धतीने असतं। त्यामुळे हे उगाच काहीतरी कारण सांगणं किंवा असलं काय माझा स्वभाव नाही। शेवटी ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो लढत असतो। कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे की कुठेतरी मागचे आमचं मंत्रिपद होतं, आता आम्हाला मंत्रिपद मिळेल नाही, पहिली आमदारकीची निवडणूक महत्वाची आहे। सर, मगाशी तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला की मतदारसंघावरती संकट आली तेव्हा समोरचे उमेदवार कुठे होते, मी समोरचे उमेदवार असं नाही म्हटलं, मी महायुतीचे कार्यकर्ते लोकांसमोर त्यावेळी होते। आता जे टीका करतात, जे टीका करणारे, त्यावेळी कोण तुम्हाला दिसलंय तुम्ही सांगा ना, तुमचे शूटिंग काढा ना, 21 सालची शूटिंग काढा।